तर नमस्कार मित्रांनो, आजच्या या नवीन व्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका कॅन्सर हॉस्पिटलला व्हिजिट देणार आहोत आणि आपल्या मनातले जे डाऊट्स आहेत, भरपूर गोष्टी ज्या आपल्या डोक्यामध्ये असतात की यार कॅन्सर हॉस्पिटल कसं असतंय, पेशंट कसे असते, त्यांच्यासोबत डील कसं करायचं, कशानं होतं कशानं नाही, अशा सगळ्या गोष्टी आपण याबद्दल जाणून घेणार आहोत. बद्दल आपण भरपूर व्हिडिओमध्ये काय बघण्यात आला असेल, ऐकण्यात आला असेल भरपूर गोष्टी. बट राईट नाव यू कॅन सी की सगळंच्या सगळं जवळपास गेलं आहे. 18 तारखेला जवळपास ही यात्रा भरली होती आणि 18 तारखेच्या नंतर तारीख जवळजवळ 20 दिवस होऊन गेलेत. तरी 20 दिवसामध्ये एवढं सामसूम होऊन गेलं. हां, आमच्या बी घरावर येत येतं, बसतीत जाते. सोनाबाई बी असे धोंडे घालते, सोनाबाईच्या नागावर येते. असा हा काय करणार, माकडं इथं आवडलेलं. हो हो हो. हेच रिझन काफी नाही आहे. तर जे नॉन अल्कोहोलिक आहेत, जे नॉन स्मोकर आहेत, तसे देखील पेशंट आपल्याला या ठिकाणी बघायला भेटते. तर बेसिकली रिझन असा आहे की फक्त टोबॅको और अल्कोहोल घेतलं म्हणजेच कॅन्सर होत आहे असं नाही. तर देतो मी आज एका भैयाला बोलण्यात आलं, त्यांचा ना बॅकग्राऊंडमध्ये टोबॅको आहे, ना खाण्यामध्ये अल्कोहोल आहे, ना कशामध्ये अल्कोहोल आहे, ना टोबॅको आहे, काही संबंध नसताना एकदम प्युअर क्लीन माणूस असताना देखील कॅन्सर झालेला आहे. तर सांगायचा अर्थ असा की हे जरुरी नाही की यार तुम्ही टोबॅको खाला नाही खाला काही फरक पडत नाही. तुमच्या फूडमध्ये जे केमिकल्स त्याच्याला आले, तर जे खाण्यापिण्यामध्ये जे नेहमी ऑलवेज जे प्रोसेस्ड फूड आले, तर ते बी एक बेसिक रिझन आपण मानू शकतो. पण यांचं असं म्हणणं आहे की हे ना टोबॅको खातात, ना अल्कोहोल खातात, ना बॅकग्राऊंडमध्ये कुठलं काय आहेत. उलटं ह्यांच्या वडिलाला काही झालं नाही, यांना हे सिम्टम्स दाखवण्यात आलेले आहेत. 42 वर्ष चालू आहे त्यांचे. तरी बी म्हणजे असं हे ठरलेलंच नाही काही. असं आपल्याला असं फूड खाण्यात येतं आहे किंवा बाहेरून असं काहीतरी येतं आहे, गुटखा वगैरे नाही का कुठलंच काही नाही, तरी बी असं खाण्यात असल्या प्रकारचं हे होत आहे. तर होईल तेवढं आपलं घरचं खाणं हे घरचंच खातं असतं. बाहेरचं काय बी खाणं नसताना देखील यांच्यासोबत असं म्हणजे दिसण्यात आलेलं आहे. तर होईल तेवढं नॅचरल सोर्सेसवर जर आपण हे ठेवला, जर नॅचरल सोर्सेसच खाण्यात आले तर आपण फक्त रिझन कमी करू शकतो. पण बेसिक 100% होणारच नाही असं गृहीत धरण्यात येऊ नये. मिडल क्लासवाल्याचा असा आहे, नांदेडला सिटीला कोणते बी कामं निघाले, इव्हन हॉस्पिटलची बी कामं निघाले, तर बाकीचे जे प्रोफेशनल काम आहेत, जसे की आपले उदरनिर्वाहासाठीचे दुसरे जे काम आहेत, ते सगळे कामं याच्यासोबतच करून घ्यावे लागतात. जसं की आता मी हॉस्पिटलला आमच्या वडिलाचं काही काम होतं, ते काम करून आल्याच्या नंतर आता माझं दुकानचं काही सामान आणायचं, तर त्यांना तिथं सलाईन लावून
आता दुकानचं सामान आणायचं चालू. आता 30 आणि 1 घंट्यात संपत्या. 1 घंट्यात संपायच्या आधी आपल्याला इथून जायचे डायरेक्ट मोंड्यामध्ये. तुम्ही नांदेडचे किंवा आसपासचे माहीत असेल, तुम्हाला मोंडा माहीत असेल, मोंड्यामध्ये गणेश टॉकीच्या जवळ एक मोठं होलसेल दुकान आहे. तर त्या दुकानाला जाऊन आपल्याला भेटायचे, काही सामान घ्यायचे. तर चला त्या दुकानाला गेल्यावर लय बोर झाल्यामुळे इथं आता उघड्या रँडम माणसाला कुत्र्याचे पिल्ले कुठे भेटते म्हणून विचारलो. मला माहिती कुत्र्याचे पिल्ले कुठे भेटते काय मला माहित नाही. मला माहिती कुत्र्याचे पिल्ले कुठे भेटते माहित नाही. मला माहित कुत्र्याचे पिल्ले कुठे भेटते कुत्र्याचे पिल्ले मोंड्यावर भेटतात म्हणून. हा ते वडाफोनवाले भेटणार मोंड्यावर भेटतं म्हणल्याने विचारायला. कुठं हनुमानगड कमान कुठं आहे ती? मामा इथं वडाफोनचे कुत्र्याचे पिल्ले कुठे भेटतात? वडाफोनचे कुत्र्याचे पिल्ले. मामा इथं कुत्र्याच्या पिल्ल्याचा बाजार कुठं भरतं? कुत्र्याच्या पिल्ल्याचा बाजार या मोंड्यामध्ये भेटते म्हणलं. ते नाही भेटत इथं भेटतंय म्हणला ते मला. हा बारके वडाफोनचे कुत्रे नाही भेटत. भेटणार मला याला आमचं जवळपास हॉस्पिटलचं काम सगळं झालेलं आहे. केमो जे बी होता आमचा केमोथेरपी ते संपूर्ण आता सरळ घराकडे निघाला जाऊ. तर ह्या रोडनं हे जे बिल्डिंग आहे हो काय आमचे मालक आलेत बघायला हे करून दिसालेत का. आता मालक आले का आम्हाला शिवाय देते तर काय गरज आहे आम्हाला फोन किती बघतो. चला हो का. तर असा होता आजचा पहिला ब्लॉग. आय नो नवीन आला जुना हा कसा होता आहे काय नाही आय डोंट नो अबाउट इट बट तर असा होता आजचा पहिला ब्लॉग. अशा प्रकारचे नवीन ब्लॉग रोज अपलोड करणार आहोत. सो प्लीज बघा शेवटपर्यंत बघा. नवीन ट्राय करत राहील. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग अंटिल एंड. थँक्यू.